भाविकानं त्या म्हशीला मंडळ लावला आणि खुराकात खायला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती म्हैस दूध द्यायला चालू केली. त्या परिसरात जोपर्यंत मामांची पालखी होती तोपर्यंत तो भाविक ज्यावेळेला दर्शनाला येत होते त्यावेळेला स्वतः येऊन माईकवर सांगत होते, मला स्वतःला अनुभव आलेला आहे. त्याचप्रमाणे मागच्या 15 वर्षापूर्वीचा अनुभव मंडळी सांगतो. मामांची 1 नंबरची पालखी नाशिक जिल्हा निपाड तालुका आणि निपाड तालुक्यात सारोळे म्हणून गाव आहे आणि त्या सारोळे गावामध्ये 1 नंबरची पालखी मुक्कामाला होती. आणि ती 1 नंबरची पालखी आपल्या माढा तालुक्यातच लवळ गावामध्ये मुक्कामाला आहे. आणि ती पालखी त्या सारोळे गावामध्ये असताना पहिला मामांची मेंढीमाऊली ज्या भागात नवीन होती त्यावेळेला 100-100, 200 किलोमीटर मामांची मेंढीमाऊली पाहण्यासाठी लोक येत होते. 10,000 पब्लिक असं जमत होतं आणि गावात नंबर लागत नव्हते. त्या सारोळे गावामध्ये भोसले काका म्हणून एक प्रगतशील बागायतदार आहेत. आज इथे जिवंत आहेत. त्यांची 50 एकर द्राक्षीची बाग आहे आणि त्यांच्या द्राक्षाच्या बेदांना प्रत्येक वर्षी अमेरिकेला पाठवलेला असतो. ते मामांची पालखी त्या गावामध्ये आल्यानंतर ते भोसले काका असं संध्याकाळी एक दिवशी सहज आरतीला गेले होते. आरतीला गेल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला, आपल्या या शेतात एक दिवस या मामांच्या पालखीचा मुक्काम घेऊ. म्हणून त्या 1 नंबर पालखीचे चेअरमन मामा म्हणून कारभारी होते. त्या कारभाऱ्याकडे गेले आणि सांगितलं, माझ्या शेतात एक दिवस तुमच्या पालखीचा मुक्काम पाहिजे. चेअरमन मामाने सांगितलं, पुढं नाव नोंद करा. ज्या वेळेला तुमचा नंबर येईल त्यावेळेला तुमच्या शेतात पालखी मुक्काम आली. त्या भोसले काकांनी नाव नोंद केली. 4-5व्या दिवशी त्या भोसले काकाच्या शेतात मेंढीमाऊली मुक्कामाला गेली होती. आणि त्यावर्षी त्या भोसले काकाचा 16 कंटेनर बेदाणा अमेरिकेला पाठवलेला होता. आता बेदाण्याची पट्टी आणण्यासाठी त्याचा मोठा मुलगा गेलेला होता. ज्या आडत दुकानदाराकडे माल पाठवला त्या आडत दुकानदाराकडे गेल्यानंतर त्या आडत दुकानदाराने त्या भोसले काकाच्या मुलाच्या हातात 10 कंटेनर बेदाण्याची 10 लाख रुपयाची पट्टी, 15 ते 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे मंडळी, त्या भोसले काकाच्या मुलाच्या हातात दिली. ती पट्टी वाचून पाहिल्यानंतर मुलगा मला अजून 6 कंटेनर बेदाण्याची पट्टी माझी तुमच्याकडे आहे. 16 कंटेनर बेदाणा मी तुमच्याकडे पाठवलेला आहे. त्या आडत दुकानदार सांगितलं, माझ्या आडतीला जेवढा तुमचा माल आलेला आहे त्या मालाची रक्कम मी तुम्हाला दिलेली आहे. माझ्या आडतीला तुमचा 10 कंटेनर बेदाणा आलेला आहे आणि त्याची पट्टी तुम्हाला ही 10 लाख रुपये मी दिलेली आहे. मुलगा घरी आला. भोसले काकाशी सांगितलं आपल्या वडिलाला, आपला 6 कंटेनर बेदाणा चोरीला गेलाय. म्हणजे ज्या आडतीला आपण बेदाणा पाठवला त्या 10 कंटेनर बेदाण्याची 10 लाख रुपयाची पट्टी मी घेऊन आलेलो आहे. परत एक वेळ मुलगा चौकशीसाठी गेला. त्यावेळेला त्या आडत दुकानदाराने त्याच पद्धतीने सांगितलं, माझ्या आडतीला जेवढा तुमचा माल आलेला आहे त्या मालाची रक्कम मी तुम्हाला दिलेली आहे. 3ऱ्या वेळेला परत अजून मुलगा चौकशीला गेला. त्या आडत दुकानदाराने सांगितलं, 3री वेळा म्हणजे तुम्हाला आम्ही 2 वेळा सांगितलंय, माझ्या आडतीला जेवढा तुमचा माल आहे तेवढी रक्कम दिलेली आहे. परत माझ्या आडतीला यायचं नाही, चौकशीला यायचं नाही. आणि यायचं असं तर जिवंत जायचं नसेल तरी मुलगा आणि आपल्या वडिलाला सांगितलं भोसले काकासनी, परत कधी मी त्या अमेरिकेला जाणार नाही. त्या आडत दुकानदाराने आपल्याला धमकी दिलेली आहे. भोसले काका आपले शांत होते. आणि मामांची पालखी अशी संध्याकाळी त्या भोसले काकाच्या शेतात मुक्कामाला आली. संध्याकाळची आरती झाली, महाप्रसाद झाला. सकाळची आरती झाली, महाप्रसाद झाला. ज्या वेळेला इथून पालखी पुढच्या मुक्कामाला जात असते त्यावेळेला इथे ज्या शेतमालकाच्या शेतात मेंढीमाऊली बसली असते त्यांना हार आणि पूजेचे भंडारा आम्ही देत असतोय. त्या भोसले काकांनी पुजारीने बोलवून घेतला आणि भंडारा आणि नारळ दिला. त्यावेळेला त्या भोसले काकांनी त्या पुजाऱ्याला सांगितलं, अरे म्हणलं तो कोण बघतं का काय? पुजारीने सांगितलं, मामा मी नवीन पुजारी आहे, मला काय माहित नाही, कारभारी असेल तुम्ही विचारा. मग चेअरमन मामाकडे गेले भोसले काका आणि भोसले काकांनी सांगितलं, चेअरमन मामा
माझी एक अडचण आहे. माझा 16 कंटेनर बेदाणा मी अमेरिकेला पाठवलेला होता. त्याचा 10 कंटेनर बेदाण्याची माझी 10 लाख रुपयाची पट्टी मला भेटलेली आहे आणि राहिलेले 6 कंटेनर बेदाण्याची पट्टी भेटलेली नाही. 3 वेळा माझा मुलगा गेलेला आहे आडतीला, चौकशी केली तर पट्टी सापडत नाही. आणि 3ऱ्या वेळेला मला माझ्या मुलाला त्या आडत दुकानदाराने धमकी दिली, परत आला तर जिवंत जायचं नसेल तरी. त्यावेळेला त्या चेअरमन मामाने त्या भोसले काकाशी सांगितलं, भोसले काका तुमचा ह्या बाळूमामावर विश्वास आहे का? त्या भोसले काकांनी सांगितलं मला 3 मुलं आहेत. तुमचा जर या बाळूमामावर विश्वास असेल तर एक मुलगा नाही असं समजा आणि आम्ही आता दिलेला भांडरा घेऊन तुम्ही अमेरिकेला त्या दुकानात जाऊन चौकशी करा. मंडळी भोसले काकाही धाडशे. भोसले काकांनी ते भांडरा घेतला आणि घरी गेले. 3 मुलांना आपल्या समोर बोलावून घेतलं आणि सांगितलं, हा मी बाळूमामाचा भांडरा आणलेला आहे आणि हा भांडरा घेऊन कोण अमेरिकेला जातंय? तुम्ही तिघापैकी कोण जात नसेल तर मी जाणार आहे. 3 वेळा जो मुलगा गेलेला होता तोच मुलगा मला मी जाणार आहे. तर चिमटभर भांड्याची फोन घेतल्याने मुलगा अमेरिकेला गेला. ज्या आडतीला माल टाकलेला होता त्या आडतीच्या समोर गेल्यानंतर तो आडत दुकानदार आपल्या रूम मध्ये बसलेला होता आणि चौकटीतून त्यांनी त्या व्यक्तीला पाहिलं. तो आडत दुकानदार आपल्या खुर्चीतून उठून बाहेर येऊन वाकून नमस्कार घातला आणि आदरानं आज बोलावून घेतलं आणि सांगितलं, मालक तुमची पट्टी सापडलेली आहे. पहिल्या 10 कंटेनर बेदाण्याला 10 लाख रुपये दिलेले होते, पण राहिलेल्या 6 कंटेनर बेदाण्याला 16 लाख रुपये आले म्हणून ती पट्टी त्या मुलाच्या हातात दिली. तो मुलगा तो 6 कंटेनर बेदाण्याची पट्टी घेऊन आपल्या घरी आला आणि आपल्या वडिलांनी सांगितलं, मी त्या आडत समोर गेल्याबरोबर आडत दुकानदाराने मला खिडकीतून पाहिलं, उठून बाहेर आले, वाकून नमस्कार घालून मला त्यांच्या रूम मध्ये नेलं आणि सांगितलं, तुमची पट्टी सापडलेली आहे. हे पहा, मेजे माऊलीला उन्हासनी सांगितलं, पहिल्या 10 कंटेनर बेदाणा आपल्याला 10 लाख रुपये आलेले होते, पण आता 6 कंटेनर बेदाण्याला 16 लाख रुपये आलेले. आणि त्या दिवशी सुद्धा मामांची पालखी त्या सारोळा गावामध्ये मुक्कामाला होती. भोसले काकांनी सर्व घरचे मंडळी घेतले आणि मामांच्या आरतीसाठी मामांच्या पालखीवर गेले. चेअरमन मामाशी भेटले आणि सांगितलं, चेअरमन मामा कारभारी, माझ्या नवसाला तुमचा बाळूमामा पावलेला आहे आणि मला या ठिकाणी काहीतरी देणगी द्यायची आहे, ती मी देणार आहे. त्यावेळेला कारभारीने सांगितलं, जे काय तुम्हाला द्यायचं असेल त्या दानपेटी द्या, आम्ही हातात देणगी घेत नाही. त्याच्या भोसले काकांनी सांगितलं, माझं इथं काहीतरी नाव राहिलं पाहिजे, यासाठी मला देणगी द्यायची आहे. त्यावेळेला कारभारीने सांगितलं, बघा तुमचे जर होत असेल तर ज्या मेंढी माऊली अंधारात आहे त्यासाठी काय जर तुम्हाला उजेडाची सोय करता येत असेल तर पहा. भोसले काका संध्याकाळी घरी गेले. सकाळी उठले, आरतीला आले, आरती केली, महाप्रसाद घेतला आणि चेअरमन मामाने घेतलं आणि पुण्याला गेले. आणि त्या ठिकाणी त्या काळात 2.5 लाख रुपयाचं जनरेटर खरेदी केलं आणि त्या 1 नंबर पालखीमध्ये आणून अर्पण केलं. आज सध्या सुद्धा ते जनरेटर त्या 1 नंबर पालखीमध्ये कार्यरत आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या मेंढी माऊलीच्या नावानं, बाळूमामाच्या घोड्याच्या नावानं, जय बाळूमामा, जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.